अंतःकरण पवित्र होतं, सात्विक वृत्ती निर्माण होते आणि तशीच अपत्य आपल्याही पोटी जन्माला येत असते बरं. आणि म्हणून संत श्रेष्ठ बसवलिंग स्वामी या ठिकाणी या अभंगाद्वारे सुंदर वर्णन करतात. शिवपती सेवा कराया तत्पर. अभंगाचा अगोदर जसाच तसा अर्थ मी तुम्हाला सांगणार आहे बरं. जसा अभंग आहे तसं सांगणार आहे. नंतर आपण चिंतनामध्ये थोडस चिंतन करूया. बघा, शिवपती सेवा कराया तत्पर, सदा शिवहार वाचे वदे. संत श्रेष्ठ बसवलिंग स्वामी शिवपती सेवा. आता थोडस दोन भाव आहे बरं का या ठिकाणी. शिवपती म्हणजे अंगसती लिंगपती शिवपती बरं का. हा पहिला लिंग आणि अंगाचा अविनाभाव संबंध विवाह झाला. कुणाचा? लिंगाचा आणि अंगाचा. सद्गुरुनाथाने इष्टलिंग पूजा करण्यासाठी पहिलं लग्न वयाच्या 8व्या वर्षी लागलं का नाही? आता किती लग्न लागलेले आहेत की पत्ताच लागणार गेलाय. आताच लग्न नाही, आता काही सांगणार नाही, कारण काळ बदलला, परिस्थिती बदलली बरं का. अंगसती लिंगपती शिवपती सेवा कराया तत्पर बरं का. अगोदर बाल्यावस्थेमध्ये शिवपती सेवा कराया तत्पर. कोण? ही पार्वती माता बरं का. निलगुर ग्रामाची ही माऊली माहेश्वर कुळामध्ये जिचा जन्म झालेला आहे. आज आपलं खूप मोठं भाग्य आहे. आज 3 जानेवारी बालिका दिन आहे आज बरं का. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा आजचा दिवस जन्मदिवस आहे बरं का. आज जवळपास 194 जयंती आहे सावित्रीबाईंची. 194वी जयंती. मरावे परी कीर्ती रूपी उरावे. कार्य एवढं अलौकिक आहे. आज माझ्या ह्या माय माऊल्या ज्या आमच्या समोर दिसत आहेत ना, जे मी या ठिकाणी उभी आहे, खऱ्या अर्थाने लक्ष्मी सरस्वती कुठं आहेत आम्हाला माहित नाही. देवता आहेत, आम्ही भजतो, भाव अंतरंगामध्ये आहे, योग ते सगळं बरोबर आहे. पण ज्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने स्त्रीसाठी बरं का शिक्षणाची दारं ज्यांनी खुले करून दिल्या त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना ज्यांनी आमच्या समोर आणलं बरं का, समाजाच्या पुढे आणलं ना, ते महात्मा ज्योतिबा फुले. हे बघा, समाज सुधारायचा असेल तर सुरुवात घरापासून झाली पाहिजे बरं. समाज सुधारायचा असेल तर सुरुवात स्वतःपासून झाली पाहिजे. गल्ली सुधारायचं असेल तर आधी घर सुधारलं पाहिजे बरं का. आपलं म्हणजे एरिया सुधारायचा असेल तर आपली गल्ली सुधारली पाहिजे आणि गाव सुधारायचं असेल. कळते का मला काय सांगायचंय? आम्ही फक्त गृहीत धरतोय दुसऱ्याला, स्वतःला बाजूला ठेवून. म्हणून आमच्यामध्ये बदल घडत नाही, परिवर्तन घडत नाही, क्रांती घडत नाही. क्रांतीची सुरुवातच स्वतःपासून करावी लागते बरं का. कुठंतरी त्याग करावा लागतो, कुठंतरी ध्येय प्राप्तीसाठी समाजाच्या विरोधामध्ये जावं लागतं, काहीतरी अलौकिक कार्य करावं लागतं. ज्यांच्या अंगावर शेण पडलं, दगड टाकली लोकांनी, समाजाचा विरोध पत्करला, पण पाऊल मागे नाही टाकलं, अशा त्या सावित्रीबाई फुले. आणि तुम्ही आम्ही सगळ्याजणी, मी कुणाचा प्रचार करत नाही बरं, नाही तर तुम्ही म्हणसाल ताई काय सांगू लागले. आजचा दिवस अवचित आलं म्हणून बोलते. नाही, ज्या ठिकाणी स्त्रीनं फक्त चूल आणि मूल, आज घडीला यूज अँड थ्रो म्हणतो ना आपण, फक्त केवळ आणि केवळ स्त्री ही एक उपभोगाची वस्तू आहे असं ज्या काळामध्ये मानले जात होतं, त्या काळामध्ये स्त्री ही काहीतरी करू शकते. भारत देशाचा विकास जर करायचा असेल, देशाला प्रगतीपथावर जर न्यायचा असेल तर बघा 200 वर्षापूर्वीचा काळ आहे हा बरं ना. आणि ज्या क्रांतीज्योती सावित्रीनं समाजामध्ये क्रांती केली आणि मुलींना शिकवण्याचं काम केलं आणि त्याचंच श्रेय आज वटवृक्ष झालेला बरं का. त्याचा इवलेसे रोप त्याचा वेणू गेला. आज एकही क्षेत्र तुम्हाला असं मिळणार नाही जिथं स्त्री नाही. बरोबर आहे का मायानो? काही जणाला वाटत असेल ताई
मी काय बोलते कळते का माय? आज एकही क्षेत्र असं नसेल की जिथं स्त्री नाही. घरामध्ये स्वयंपाक करणाऱ्या आईपासून ते देशाचा कारभार सांभाळणाऱ्या राष्ट्रपतीपर्यंत, बरं का, खूप सुंदर माझ्या माय माऊल्यांची जिद्द, चिकाटी, सातत्य, प्रयत्न आणि दैदिप्य असा आत्मविश्वास आणि या माध्यमातून समाजामध्ये खूप मोठी जागृती झाली. आणि ही जागृती माझ्या माऊलीनं सुद्धा केली बरं का, पार्वती मातेने. एक लक्षात घ्या, हे तू एकासाठी घडे, सुख सकळाशी जोडे, विश्व कल्याणाची भावना ज्या मातेच्या हृदयामध्ये होती, ती पार्वती माऊली सेवा करू लागली भगवान शिवाची. आणि ही सेवा करता करता इकडे पृथ्वी तलावर शिवभक्तीचा रास होत होता. शिवभक्ती लयाला जात होती. आणि जेव्हा जेव्हा शिवभक्ती लयाला जाते, रास होते, धर्म अधोगतीला जातो, तेव्हा तेव्हा देव अवतार घेतात बरं का, लक्षात घ्या. यदा यदा हे धर्मस्य, ज्या ज्या वेळी धर्माला ग्लानी येते ना, तेव्हा तेव्हा देव अवतार घेतात. आणि कैलासामध्ये शंभूनाथाला चिंता पडली. शिव शंभू महादेवाने काय केलं? आपल्या कार्तिकेला बोलावणे शिव कार्तिक स्वामीला, जावे सत्वर तुम्ही मृत्यू लोकाला जाण्याची आज्ञा केली. कारण जेव्हा जेव्हा या पृथ्वीवर शिवभक्ती लयाला गेली ना, तेव्हा तेव्हा शिवगणाने अवतार घेतला आणि शिवभक्तीचा प्रचार प्रसार केला. पार्वती मातेचा शिवमंगल. लग्नाला चालव की नाही माया ना, सध्या चालू झाली लग्न सराई आहे की नाही. लग्न झालं, शॉर्टकट मध्ये सांगते. आणि मग पार्वती माऊली जी आहे ना, मुखामध्ये शिवहर नामाचं चिंतन आहे. महान अशी पतिव्रता. बरं, आता पतिव्रता म्हणावं कुणाला, हा खूप मोठा प्रश्न आहे. कुणी स्वतःवर घेऊ नका. पटलं तेवढं ऐका, न पटलेलं इथं सोडून जा. वाटलं तर माझ्यासोबत द्या, घेऊन जाईल मी परत. पण कुणी स्वतःवर घ्यायचं नाही. ताईनं आम्हाला म्हटलं असं समजायचं नाही. स्वतःच्या भावना दुखून घेऊ नका. जर कदाचित एखादी गोष्ट तुम्हाला लागू जरी होत असेल, बरं का, एवढं विचार करायचं की कुठंतरी आपलं चुकतंय आणि हे सुधारलं पाहिजे, बरं का. एवढं जरी आजच्या कीर्तनात कळालं ना, हे बघा, एका दिवसानं समाज परिवर्तन होत नसतं बरं. एका दिवसानं, एका कीर्तनानं, एका शब्दानं बदल घडत नसतो. असंही मी म्हणणार नाही, असंही मी म्हणणार नाही. कारण एक शब्द, एक क्षणाने, एकच भेट वाल्याचा वाल्मिकी करू शकतो. बरोबर आहे का माय? किती कीर्तन ऐकले होते वाल्याने, किती चाली म्हणल्या होत्या कीर्तनात. काहीच नव्हतं, फक्त एक भेट, एकच क्षण आणि एकच शब्दाचा उपदेश अख्खं जीवन बदलून गेलं. जीवन बदलून गेलं. तसं एखादी शब्द असा हृदयाला भिडू द्या आणि आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडू द्या. कारण आज गरज आहे परिवर्तनाची, बरं का. जेव्हा जेव्हा परिवर्तन घडतो तेव्हा तेव्हा इतिहास घडतो. लक्षात घ्या बरं का माय. जेव्हा जेव्हा परिवर्तन घडतं तेव्हा तेव्हा इतिहास घडतो. आणि आज गरज आहे परिवर्तनाची. कारण काळ जो आहे ना सध्याचा, समाज पोखरून टाकलेला या व्यसनाने. आता एकच कारण नाही बरं का, अनेक कारण आहेत, अनेक अडचणी आहेत, अनेक समस्या आमच्या जीवनामध्ये आहेत. आणि त्या भोवती आम्ही असे गुरफटलेलो आहे की त्यातून आम्हाला आता कोण बाहेर काढेल, कोण आमचा उद्धार करेल असं आम्हाला वाटतंय. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तुम्हाला तुमचा कोणी उद्धार करणार नाही किंवा तुम्हाला कोणी तारून नेणार नाही. आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार बना. उठा, जागे व्हा, संघर्ष करा आणि जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणा. निश्चित बदल होईल. लग्न झालं माऊली, सुखाचा संसार चालू आहे. शिवलिंग स्वामी आणि पार्वती मातेचा विवाह झाला. झाल्यानंतर गुरुची सेवा करत असताना नेलगुरला माऊली राहू लागल्या. तिथून काही अंतरावर कपिलधार क्षेत्र आहे.
ऋषी मुनींच्या पदस्पर्शाने कपिल मुनी ज्या ठिकाणी ज्यांचं वास्तव्य होतं बाबा दिनोधाराचा जिथं वास होता, एवढंच नाही तर पाच पांडवही अज्ञातवास जेव्हा होता ना त्यावेळेस त्यांनीही त्या ठिकाणी वास केलेला आहे. आणि अशा या पवित्र भूमीमध्ये दिनोदार बाबाची सेवा करता करता परत माऊली कळमला आल्या. आणि कळममध्ये नागेश्वराचं अधिष्ठान आहे बरं का. गुरु नागेशाची सेवा मठामध्ये चालू आहे. तत्कालीन गुरुमाऊलींची सेवा त्यावेळेस जे गुरुमाऊली होते मठामध्ये त्यांची नित्य नेमाने सेवा करू लागल्या. एक गोष्ट लक्षात ठेवा, सेवा केल्याशिवाय मेवा मिळत. पटापट बोला, घरी पाणी भरल्याशिवाय जेवायला मिळत. बरोबर आहे का? आई तर नाही भेटणार बरं आता काहीच नाही. आधी हाताला चटके मला वाटलं सगळेच जणी पार्सलचे आहेत वाटलं. पार्सल चटका बसायचे खरं. हे बघा आमच्या सासूबाई सांगतात कधीही ऍट अ टाइम पाटील घरात आहे होतीही 50-50 माणसं अचानक यायचे आणि सांगितलं एवढ्या माणसाचा स्वयंपाक करा. कधी रात्री उठून तेवढ्या माणसाचा त्यावर दोन स्वयंपाक करावा लागायचा नाही. आताचे पाटलं आधीच विचार करलेले आणि सोयऱ्याला तिकडच चहा पाजून तिकडच कटवलेले, घराकडे सुद्धा नेणार नाही. मग कशाला चटका बसेल तुमच्या हाताला? आता चटकाही बसायची गरज नाही. आता फक्त चट केलं की काम आहे. पण तेवढं चुट बी करू वाटलं, असं चुट्टी करू वाटलं. शेतून पाणी आणायचे आमच्या सासूबाई, आजी सासूबाई, आमच्या आई. इथं तुम्ही बसलेल्या माझ्या माय मावल्या शेंदून पाणी आणले असतात तुम्ही माय. आता खरं सांगते, लांब कशाला माझं सांगते. आता जाग्यावर पाणी आहे पण उठून खटका दाबू वाटलं. आणि त्याच्यात 2-4 सुना असावं घरात, मग तर मातीच त्या घराची. तिला वाटते तिनं दाबल, तिला वाटते तिनं दाबल, तिला वाटते तिनं दाबल. असं करता करता एकाचा पत्ता एकाला नाही. ताट कुठे की वाटे कुठे की माणसं कुठे की लेकरं कुठे, काहीच जागेवर राहिलेले बरं. खूप अवघड आहे बरं. किती बघा आज समाजामध्ये कसलं परिवर्तन होतंय दिवसेंदिवस माय. म्हणून तर लोकांनी आधीच धाबे काढून ठेवले. सध्या दुकानच कुणाचं चाललंय सांगू का? एक कपडेवाला बघा जरा विचार करा. एक ड्रेस आपण घातलेला, एकच ड्रेस कॉलेजला असताना, शाळेत असताना एकच ड्रेस, शाळेचा युनिफॉर्म आणि दुसरा एक ड्रेस, एवढंच. आम्ही सुद्धा लहान असताना ही परिस्थिती होती. पण आता आम्हालाच एवढ्या साड्या आहेत, कपाट उघडलं धडाधड अंगावर पडलेल्या. पण घालावी कोणती हा प्रश्न आहे. बरोबर आहे की नाही? काय बदलला, परिस्थिती बदलली, वातावरण सगळं बदललं. पण दिवसेंदिवस मला सांगा प्रगती होतीये का अधोगती होते? संस्कार होते ते कुसंस्कार आता आपल्या सगळ्यांच्या अंगी आले बरं. आणि संस्काराची आम्ही रांगोळी करून टाकलेली बरं. नाही कळते का मला काय सांगायचं मायानो? आज एवढे मोठे सप्ते होत आहे. मी तर कधी कधी विनोदानं सांगते बरं. गाव तिथं मंदिर आहे, गल्ली तिथं मंदिर आहे, शेत तिथं मंदिर आहे. आता प्रत्येकाच्या शेतात मंदिर आहे बरं. बरोबर आहे का? जरा हातावरी करावर कुणाच्या शेतात मंदिर आहे. आमच्या इकडं नाही म्हणा महाराज, तुमच्या जिल्ह्यात काय की म्हणा. एक गोष्ट लक्षात ठेवा, आज कीर्तनाची कमी नाही, मंदिराची कमी नाही, भक्त लोकांची सुद्धा कमी नाही. फक्त एवढंच आहे, आम्ही जे करतोय ना फक्त देखाव्यासाठी चालू आहे, स्वतःसाठी काहीच नाही. तिनं करायला म्हणून मी करते. तिने चाली कीर्तनाला, मी निघाले, तिने गेली बाजारला, मी जाते, तिने हे घेतलं, मी घेते. फक्त चालू एकमेकांना दाखवण्यासाठी की मी किती काय काय आहे. कोणाला काही दाखवायची गरज नाही. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, सेवा केल्याशिवाय मेवा मिळत नाही. पार्वती माऊलीने सेवा केली. सेवा करता करता एक दिवस प्रवचनात ऐकलं, माझे लग्न झाल्याच्या नंतर एकच अपेक्षा असते नवदाम्पत्याची आणि इतरांचीही, एखादी मुलबाळ झालं पाहिजे बस. संसाराची सिद्धता कधी आहे माय?
कधी घ्या पेडा, घ्या पेडा, घ्या पेडा, घ्या पेडा म्हणलं की आपल्या संसाराचं सार्थक झालं. पण आता मा एवढी बिकट अवस्था आहे, मी तर देवाला जाईल त्या गावात एकच मागणं मागलेलं. तुम्ही विचारा ना कोणतं, देवा खरंच आम्हाला म्हातारपणच देऊ नकोस, आणि मरणच जर द्यायचं असेल तर असं मरण दे, झटका आला की गेलाच, कुणाचं काहीच करून घेऊ देऊ नको. आहे का माझी भावना कुणाची तू राहिली का आता काहीतरी करण्याची? आता काही नाही राहिलं बरं का. म्हणून देवानं माझं ऐकलंय, जाईल तिथं कशाने मेला, झटक्याने. आणि आता अवघड झालं बरं का परिस्थिती. आता त्याला कारणही भरपूर आहे, ते कारण मी सांगणार नाही, कारण म्हातारपणाची अवस्था बिकट आहे. सेवा कुणी करायला तयार नाही, आणि सेवा केल्याशिवाय आशीर्वाद मिळत नाही, सेवा केल्याशिवाय पुण्य लाभत नाही, सेवा केल्याशिवाय जीवाला गंतव्य प्राप्त होत नाही. हे सत्य आहे. तरी सुद्धा आम्ही त्यापासून विनमुख होतोय आणि दुःखाला कारणीभूत ठरतोय. गुरुची सेवा करता करता बरेच दिवस झाले, पण पुत्र संतान प्राप्त झालेलं नव्हतं. एक दिवस गुरुच्या शब्दामधून कानावर अमृत वचन पडले, न पुत्री कास्ती नास्ती गती. ज्याला पुत्र संतान नाही त्या जीवाला सद्गती प्राप्त होणार नाही. आतापर्यंत माऊलीला काही वाटलं नाही, पण आता शब्द मात्र जिव्हारी लागले. आणि घरी येऊन आपल्या पतीला शिवलिंग स्वामीला सांगितलं. म्हणले आज प्रवचनात माऊलीनं असं सांगितलं, माय हे तबूत सांगा. कुणाला कुणाला त्याच्या पोटात राहते त्याला सांगा. महिला मंडळ माय कुणाच्या पोटात राहते त्याच्याजवळच मन मोकळं करायचं. पण आमचं असं आहे, तुला म्हणून सांगते, तुला म्हणून सांगते, तुला असं काही नसतं. आमच्याही पोटात खूप काही राहतं. एवढं विश्वच आमच्या पोटात आहे, बाकीचा काय विषय. पण स्वभाव नैसर्गिक गुणधर्म जे म्हणतो ना, काही प्राण्याचे नैसर्गिक गुणधर्म आहेत, तसं महिलांच्या बाबतीत एक असा गुणधर्म आहे की पटकन कुणाला तर सांगितलं की मोकळे होतात बिचाऱ्या. सांगणं गेलं की लई मोठं वजन डोक्यावर ठेवल्यासारखं वाटतं. आपणही सांगता आहे की नाही, बोलत जा. पुरुष मंडळींना हात जोडून विनंती आहे, बोलत जा. म्हणजे मला नका बोलू, मन मोकळं करा. कारण आज बरं का डॉक्टरांचा असा म्हणजे हे रेकॉर्ड सांगितलं डॉक्टरनी, अटॅकच्या प्रमाणामध्ये महिलांपेक्षा जास्त पुरुषांचं प्रमाण आहे. त्याचं कारण तुम्ही तुमच्या भावना दाबून ठेवता, हृदयात व्यक्त होत नाही. आणि न व्यक्त झाल्यामुळं ते दुःख, प्रेशर जेव्हा येतं, नसावर ताण येतो, ब्लड सर्क्युलेशन कळते की ताण आला, पाईपलाईनवर जर पाण्याचा प्रेशर आला तर काय होतंय, तसं नसा फुटलेला आहेत आपल्या शरीरात. कसं एवढ्या नसा असतात काय. आणि त्यातून अटॅकचं प्रमाण वाढलं. म्हणून मुक्त व्हा, मोकळं व्हा, बोलायला शिका. आणि बोलायचंच असेल तर त्या देवाला बोला, भगवंतासमोर बोला, नका कोणाला सांगू. पण ज्याला सांगितल्यानं तुमचं दुःख कमी होतं ना, तिथं पतीला सांगितलं. शिवलिंग स्वामी म्हटले, पार्वती चिंता करू नकोस, चिंतन कर त्या भगवंताचं. कारण वेळेच्या अगोदर आणि भाग्यापेक्षा जास्त माणसाला काही मिळत नाही बरं. म्हणून माणसाकडे दम असला पाहिजे, धीर असला पाहिजे, संयम असला पाहिजे. प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळते, पण थोडंसं तिची वेळ यावी लागते बरं का. आजच म्हणलं जमत नाही, मग कुठंतरी समाधान घ्यावं लागतं. आणि मग सांगितल्यानंतर परत माऊली दुसऱ्या दिवशी मठात गेल्या. गुरु माऊलीच्या पायावर मस्तक ठेवल्या ठेवल्या अष्टपुत्र सौभाग्यवती भव आशीर्वाद मिळाला. आणि गुरुच्या वचनामध्ये अमृत असतं बरं का, कधीच निष्फळ जात नाही त्यांचा शब्द. कारण तुझे वचनी
एका टाळीला 5 रुपये. फक्त टाळ्या मात्र मोजा किती वाजत. आणि जाताना भेटा, न भेटता जाऊ नका. म्हणा महाराज तुम्हीच म्हटलं होतं आमच्याकडे नाही, कीर्तन ऐकायला आलं की पगार चालू होलेली आहे. खरंच खोटं नाहीये, सत्य आहे. कारण सध्या आमच्याकडे गुत्ते चालू आहेत महाराज. इकडं कसं आहे, एकानं फोन लावला मला, म्हणला महाराज आमच्या गावात सप्ताह आहे. मग असू द्या की म्हणला, सगळंच तुमचं घेऊन या म्हणलं. सगळं 7 दिवसाला सगळंच तुमचं म्हणलं, गायक तुमचे, कीर्तनकार तुमचे. मग ते काय म्हणलं, मी काय मार्गदर्शन करायचं आपलं काम. ते काय म्हणलं, सांगते कीर्तनकारांचे नंबर वगैरे देते. नाही म्हणला, गुत्तच घ्या. शब्द थोडे खेड्यातले, थोडंसं समजून. गुत्त म्हणजे सगळं तुमच्याकडं असं त्या शब्दाचा अर्थ. मग कसं ठीक आहे, गुत्त तर गुत्त. मी आमच्या गायक लोकांना फोन लावला, त्याने म्हणलं ठीक आहे, बरं झालं की म्हणले ताई सापडले बकरी म्हणले. का सापडले म्हणले, बरं झालं. आता सध्या गुत्त्यावर चालू आहे सगळीकडे. आणि झालं असं, त्याने म्हणला सगळंच ठीक आहे म्हणला ताई, पण ऐकणाऱ्या सहित घ्या म्हणलं त्याच्या. मी म्हटलं महाराज गावात सप्ताह असल्यास लवकर लोक घराच्या बाहेर निघणार. शेवट दुसरी म्हणजे कीर्तनातली चाल झाली ना पहिली, तेव्हा हळूहळू मुंग्या वारुळातून जसं येतात ना, हळूहळू. तुमच्या इथं छान आहे, मला आनंद वाटला. आधी तुम्ही येऊन बसला, छान. हळूहळू शेवटच्या चालीपर्यंत येतात. काही जण उगं बघावं कसं चालू आहे लास्टला, काही जण येतात. काही जण कीर्तन संपल्यास चहा घ्यावं म्हणून येतात. हार लावून आहे म्हणलं महाराज. मग त्यानं म्हणलं काही नाही म्हणला महाराज, गावात सांगून टाका एका टाळीला 5 रुपये. आता मला सांगा माय, लाडकी बहीण म्हणल्या आपण किती काय चोरून. आमच्याकडे तर एक वार्ता आली होती, तुमच्याकडे आली होती की नाही, लाडक्या बहिणीला फोन मिळाले बा. फोन येड्या बाया आमच्या माझ्या मायमावल्या वाईट वाटत घेऊन आता उगं फॉर्म भरले नाही, तुमचे 100 रुपयाचे फॉर्म भरलेत आमच्याकडे. फेक ID काढायला काय हो फोनवर. आता सध्या काय दिली फेक ID काढली एका माणसानं, फोन भेटलेले आहेत म्हणून सांगितलं. कितीतरी महिन्याने फॉर्म भरले नाही, कारण फुकटची सवय लागली ना. मी आमच्याकडल्या आमदाराला सांगितलं लाडक्या बहिणीचं काय सांगणार म्हणलं, आम्हाला काम द्या आधी. आम्हाला इथं शिकून मरलेले आहेत बेकार लोक. प्रत्येक मुलगी आज D.Ed आहे, B.Ed आहे, ग्रॅज्युएशन, कामच नाही आहे का इथं. शिकलेले बरेच जण असतील, प्रत्येकाकडे असे डिग्र्या डॉक्युमेंट अशा फाईलीला लव ठेवले. काम काय करतो 1,500 रुपये तोंडावरचं पत्र पुसलेलं. आमच्याकडे म्हणजे पक्षाबद्दल बोललं बरं नाही तर ते कोणी गैरसमज करून घ्यायचा. लाडकी बहीण म्हणल्यास तुम्ही बी गप्पने उठलो, तुमच्यासाठी बी लाडका भाऊ योजना. लाडक्या भाऊ योजनेमध्ये तर असे सापडल्यात पगारच नाही. आमच्या इकडे सर लागलेत लाडक्या भाऊ मध्ये 6 महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट बेस. आलं की आधी पगार विचारते हेडमास्टर. आता ते काही हेडमास्टरांच्या हातात नाही, त्यांचं रेकॉर्ड वर गेल्याच्या नंतर मग पगार पडणार. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, फुकटची सवय असून बरं माणसाला एकदा सवय लागली खूप बेकार. माझ्या मायमावल्यानं तर सांगूनच टाकले, खबरदार 1,500ला हात लावायचं नाही, ते माच एक म्हणाले. काही जणीने तर वर्षाचं गणित घालून ठेवलंय, किती होत्यात नाही वर्षाला. नाही
म्हणले मग आता काय सांगावं, काही जणांनी म्हणजे 18,000चं एवढं सोनं होणार असं. कारण सोनं आपल्याला लई प्रिय ना, पण त्या सोन्याच्या भावामध्ये माय कसं आपलं हे उलालंय. थोडंसं विचार करा. पूर्ण सत्ताच पालटून टाकली आपण. परेशान आहेत BJP वाले सुद्धा. एवढे कसं काय आले त्यांनाही खात्री नव्हती बरं. त्यांची चर्चा सांगायला मी काही मनचं बोलायला, त्यांना एवढी खात्री नव्हती एवढे कसं काय आले. तेव्हा शेवटी काढलं कसं काय आले तर लाडक्या बहिणीचा प्रभाव आहे म्हणजे. आणि तुम्हाला आशा दाखविल ती 2100 रुपयाचे की नाही. 2 महिन्याच्या आधीच पैसे टाकल्यामुळे तुम्ही खुश होतात. परत 1,500 पडले की नाही. पण ज्यांनी मधल्या काळात वय वाढून घेतलं होतं ना अर्ध्या तिकटासाठी, आता ते अशा बोंबू लागलेत. माझ्या मायमौल्या म्हणले देवा उगाच म्हणल्या पैशा ते तिकिटासाठी वय वाढून घेतलं. 60 वर्षाच्या पुढे नाहीच, फुकटच्या टाळ्यात असं मन मोकळं वाजवता. गुरुमाऊलींचा आशीर्वाद फळाला आला. पार्वती माऊली पतिव्रता थोर वाहिला संसार शिवा. एवढंच नाही, पूजेची तयारी त्रिकाळ ते करी नाही ताणतानी आळस पोटे. एवढी पवित्र झाली ही भूमी काया, हा देह. या देहामध्ये रोचाली कार्तिक अवताराय. मायानो आपली कूस एवढी पवित्र आहे. माय आपली कूस एवढी पवित्र आहे. नारी निंदा मत कर यारो, नारी रतन की खान. जिस नारी से पैदा हुए रामकृष्ण भगवान. माझ्या राष्ट्रसंतासारखे संत ज्या आईच्या पोटी जन्माला आले, किती कूस पवित्र आहे आपली बरं का माय. म्हणून लक्षात ठेवा. आणि ही पवित्र कूस ज्यांच्या माध्यमातून होते ते आमचे पुरुष मंडळी. तुमचं सुद्धा खूप मोठं कर्तव्य आहे, खूप मोठी जबाबदारी आहे. आज बघा एक गोष्ट लक्षात ठेवा. अगोदर 4-5 मुलं राहत होते. कोण काय करायचं कोण काय करायचं, आई वडीलही तेवढं लक्ष नाही द्यायचे. आता राहिलाच 1-2 राहिलेल्यात वाणी तिनीचे 2 लेकरं. आणि त्या लेकरांच्या मला एक सांगायचं आहे, वाळलेल्या लाकडाला पाणी घालून उपयोग आहे का? बोला पटकन. वाळलेल्या झाडाला पाणी घालून उपयोग आहे का? आहे का? नाही हो. वा हेच ऐकायचं होतं मला. वैतागलेत वाळलेल्या झाडाला किती पाणी घाला ते कुजते सडते, त्याचा काही उपयोग होत नाही. पण ते झाड जर छोटस असेल त्याला पाणी घाला, ते काय होतं? वाढतं, मोठं होतं. पानं फुलं फांद्या फळं लागतात बरं का. आणि मग त्याच्या सावलीला आपण विसावतो. तसं लेकरू हातातून वाया गेल्यास त्याला सुधरवण्याचा प्रयत्न करू नका. आणि खरं सांगू का, आम्हाला कळतं कधी, आता तुम्हाला कधी कळते मला माहित नाही. जोपर्यंत आपलं लेकरू पूर्ण वाया जात नाही ना तोपर्यंत त्या गोष्टी आपल्या कानावर येत नाही. ती कुठं तर पडलं ना रोडच्या कडेला तेव्हा बापाला कळतं, पण आईला मात्र रोजच कळतं. आता काही जण म्हणत आहेत माय ताईला कसं माहित. मला सगळंच माहिती. आई आपलं लेकरू काय करतं नुसतं त्याच्या चेहरा बघितल्या तुम्ही सांगू शकता की नाही? पटकन बोला मायानो. आजचं कीर्तनच तुमच्याकडे, इकडे बघणारच नाही मी आज. पटपट बोला. हे बघा तुमच्या मुलीच्या मनात काय चालू आहे आईला चेहरा बघितल्या कळतं बरं. मुलाचं नुसतं पाऊल टाकण्यावरून आई ओळखते आज लेकरू कुठल्या धुंदीत आहे. बरोबर आहे का मायानो? पटपट बोला. म्हणून तुमची खूप मोठी जबाबदारी बरं का माय. ह्या वल्ल्या छोट्याशा झाडाला आधी पाणी घाला, संस्कार द्या लेकरांना. बालकडू म्हणतात त्याला, बालकडू. बालवयात दिलेले संस्कार आज बऱ्याच जणांनी आई वडिलांनी दिलेले संस्कार विसरले नाहीत. आपण लक्षात घ्या. भले आपण मोठे झालो, प्रथम काळाकडे गेलो, पण ज्या वडिलांनी संस्कार दिले, ज्या आईने संस्कार दिले, ते संस्कार मात्र आम्ही कधीच विसरत नाही. आणि हे संस्कार ज्यांना
लहानपणी मिळाले, बालपणी दीक्षा लाभली गुरुची संसाराची रुची. वडिलांनी जर घरी पूजा केली, लेकरांना पूजा करा म्हणून सांगायची गरजच नाही. जरी त्यांच्याकडे लिंग नसला तरी ते काय करतात, देवाऱ्यावरला शंभू उचलतात, महादेवाचा पिंड हातावर घेतात, पाणी घालतात. मी माझा अनुभव सांगते तुम्हाला. माझा लहान लेकरू आहे, मुलगा, आणखी म्हणजे संस्कार झालेले आहेत, 5वीला लिंग वगैरे बांधलेले, सगळं झालं, पण दीक्षा नाही झाली. पूजा करताना मी लिंग नाही देत त्याच्या हातात. मग ते काय म्हणतं, आई मला शंभू पाहिजे. मग त्या देवाऱ्यातला महादेव घ्यायचा आणि जसं पूजा केलं तसं ते लेकरू पूजा करतं. माय म्हणून हे बघा, तुम्हाला हात जोडून विनंती आहे, पुढचं कीर्तन नाही लक्षात राहिलं तर नका राहू द्या, पण एक लिंग पूजा नित्यनेमानं करा. तुमच्या घरामध्ये सुख संपदा धन ऐश्वर्य कीर्ती यश नांदतं. एवढंच नाही तर संत पोटी जन्माला आल्याशिवाय राहत नाही. एवढी ही भूमी ही काय आम्हाला पवित्र करायचं आहे. आणि जगामध्ये जगमान्य जगवंद्य होण्यासाठी पार्वती माऊलीच्या जीवनाचा आदर्श प्रत्येक माझ्या माय माऊलीने आपल्या जीवनामध्ये ठेवायचा आहे. आणि पतिव्रता नियमाचं थोडंसं पालन करायचं, जास्त नाही बरं, थोडंसं पालन करायचं ना आपलं जीवन धन्य करायचं आहे. शिवार अभंगाचा परिहार मी तुमच्या समोर ठेवलेला. तर थोडंसं चिंतन आपण करूया. आणि हे चिंतन करत असताना संत श्रेष्ठ बसवलिंग स्वामी अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये शिवपती सेवा कराया तत्पर खूप गतिरोधक आता का केले करणाऱ्यालाच माहिती. खेड्यामध्ये आम्ही काय म्हणतो बघा, गाव लागण्याच्या आधी गतिरोधक असतं आहे की नाही ना. काही काही नंतर घराच्या पुढे गतिरोधक का, लेकरू खेळत बाहेर येते, एखादी वाहन भरकन येऊ नये, काय डोक्यात विचार बघा, एखादी वाहन भरकन येऊ नये म्हणून ह्याच्याच दारा पुढे गतिरोधक. काही गरज आहे का? काही गरज नाही. पण आता कसं असतंय,
असो तिकडं काही आता आपण जाऊ नये. चुका द्या. पुढचं बोला. चुका द्या. चुकल्या का काय सध्या त्यांचं लक्षच कुठं नाही बरं का. आता सध्या कुठंच लक्ष नाही. उठलं की एसटीतच. आमच्याकडे तर लाल गाडीच दिसू देणार महिला. उठलं की एसटी. तिकडं थोडस पलीकडे आमच्या कर्नाटक आहे. बाँड्रीचं म्हणा की आमच्या गावाला लागून. आपल्याकडे तरी अर्ध तिकीट आहे. आमच्या गावाहून 25 रुपयामध्ये उदगीरला जाऊन आले मी सुद्धा काल परवा. मला एवढं भारी वाटलं. वा काय भारी काय भारी. आता तर बघा माय आमच्या तिकडे थोडस कर्नाटकामध्ये बाईच घरी बसना महिला. आंघोळ केली की एसटीतच आधीच नाद फिरायचा. त्याच्यात एसटी फुकट. एसटीत नाश्ता फुकट. आता प्रत्येकीचे मालक एकच म्हणले जरा थांब की मी बी साडी घालतो. अवघड आहे बरं. खूप अवघड आहे ना. थोडस लक्ष द्या. लक्ष अटेन्शन सावधान. धोका बेसावध माणसाला होतो. जे सावध असतात ते कधीच धोका त्यांना होत नसतो. म्हणून थोडंसं सावधपणे कीर्तन आहे का थोडंसं चिंतन आपण या ठिकाणी करणार आहोत. अभंग काय. सेवा पती सेवा कराया तत्पर. सेवा पती सेवा कराया तत्पर. वा वा खूप सुंदर खूप सुंदर. बघा आता सांगितलं मी पहिला विवाह सांगितला लिंगाचा आणि अंगाचा. आप्पांचे जेव्हा सत्संग व्हायचे ना आताही चालू आहे. बरेच गुरुभाऊनी सत्संग करत आहेत आणि ही गरज आहे बरं का काळाची. मी बऱ्याच ठिकाणी बघितलं आप्पाच्या सत्संगामध्ये. बऱ्याचशा माझ्या माय माऊल्या प्रेग्नेंट माऊल्या 7 महिने पूर्ण झाल्या की 8व्या महिन्यामध्ये गुरुमाऊलींचं दर्शन घ्यायचं आणि आपल्या बाळाचा इष्टलिंग कोणत्या हाताला मग पटकन बोलायचं. कोणत्या हाताला. आपल्या डाव्या दंडाला. वा हुशार आहेत माझ्या मायमाऊल्या. बाळाचा इष्टलिंग आपल्या डाव्या दंडाला बांधून घ्यायच्या. बाळ जन्माला येईपर्यंत त्याच्या लिंगाची पूजा करायची. पण आता आमच्याच लिंगाचा पत्ता नाही. काही जणांच्या गळ्यात लिंग नाही. हात लावून बघा चेक करा. स्वतःला तपासा स्वतः. आता इथं थोड्याशा माझ्या मायमाऊल्या भाविक आहेत. असंच एका ठिकाणी प्रश्न केल्या एक पुरुष मंडळातून पुरुष तटकन उठला. अहो काय सांगलं मला का बसा. नवऱ्याच्या नावचं मंगळसूत्र घाललं जात गळ्यात आणि लिंग कोण बांधले म्हणलं. खरंय का. खरंय का. आमच्या खेड्यात तरी आणखी संस्कृतीचं जतन होतं. नाही खेड्यात तरी संस्कृतीचं जतन होतं. पण सिटीमध्ये आणखीन आपण खेड्यातच आहोत बरं का. नायगाव म्हणजे काही लय मोठी सिटी नाही. तालुक्याचं ठिकाण आहे. आजूबाजूला खेडे गावे आहेत आणि खेड्यातून आलेली लोक या गावामध्ये आहेत. या शहरामध्ये आहेत आणि खेड्यातले संस्कार तुम्ही जतन केलेले आहेत. नाही बरेचसे बघा माझ्या माय मौल्यांच्या हातामध्ये हात भरून बांगड्या आहे. सिंगल सिंगल कोण कोण आहे तर हातवरी करा. सिंगलवाले सिंगल बांगडी. सिंगल म्हणजे वेगवेगळा विचार करू नका. सिंगल बांगडे असणारे हातवरी करा. नाही तिथं भेटणार नाही. काही जण तर तेवढं बी नाही हातात. पायात जोडवं नाही. कपाळाला कुंकू नाही. कसं सुवासीन म्हणावं त्यांना. पतिव्रताचं सोडाचं सुवासीन सुद्धा म्हणण्याच्या पात्रतेचे लोक म्हणजे महिला आज राहिल्या नाही. पतीची सेवा शिव समजून करा. आता 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 लय अवघड आहे. ताई तुम्ही लय सांगणार पण ती पण शिवासारखं राहिलं पाहिजेत ना. आमचा शेव उठलं की धाब्यावर. उठलं की देशीच्या दुकानात. मग कसं सेवा करावं. आता का ते पेताना हातात बाटली द्यावं. आता कसली सेवा करतो. आता सेवा म्हणजे वेगळं काय. जेवत असतील तर ताट द्यायचं पाणी द्यायचं ही सेवा ना. मग पीत असतील तर आम्ही काय करा. नाही कधी कधी मी विनोदानं सांगते. मला आनंद वाटतो कधी कधी बरं का. नाही कीर्तनाला पुढे पटकन बोलायचं. आम्ही म्हणायचं आम्ही. कीर्तनाला पुढे. आता मी काही दोष देणार नाही किंवा काही म्हणणार नाही. मला सवय असं बोलायची बरं का.
हा कीर्तनाला पुढे वा तिथं मागचे हा कीर्तनाला पुढे ऐकूच येईना कीर्तनाला पुढे पटपट म्हणा 2100 रुपये पडणार आहेत हा कीर्तनाला पुढे वा भजनाला पुढे आम्ही यष्टीत पुढे अहो खिडकीतून टाकते खिडकीतून कोणी जर जागेवर बसलं तर त्याचं काही खरंच नाही बघा म्हणानो भांडायला पुढे आम्ही कशात म्हणून मग शासन काय वेळ आहे का शासन वेळ नाही 3 गॅस फुकट आमच्याच नावावर आहे आता कोणी काही म्हणायची गरजच नाही फुकट 3 गॅस आहे कुणाच्या नावावर आहे लाईट बिल कुणाच्या नावावर हा बोला पटकन हा आपल्या राशनचं कार्ड राशन कार्ड तुमच्या आणि संस्काराला सुद्धा पुढे बोला आम्हीच म्हणा बस सकारात्मक च म्हणा च आम्हीच च म्हणलं की ठामपणा आला बरं का जेव्हा म्हणणं आणि जेव्हाच म्हणणं गुरुजी त्याच्यात फरक आहे की नाही नुसतं या म्हणणं नाही याच म्हणणं कळते का याच म्हणलं की जावंच लागतं उगं या म्हणलं थोडंसं आपण यानमान करतो जेव्हा म्हणलं उगं पद्धत आहे म्हणून म्हणलं पण जेव्हाच म्हणू द्या चटणी भाकरी असू तुम्ही बसता बरोबर कळते का म्हणून आम्हीच म्हणायचं आता इकडं पटापट बोलायचं तुम्ही जरी जात नसला तरी उगा आम्ही म्हणायचं ढाब्यावर पुढे देशी दारूच्या दुकानात पुढे टपरीवर पुढे बघा माय एखादी हे बघा माझ्या माय माऊल्या आहेत म्हणून प्रत्येकाचे संसार झाल्यावर बरं जुन्याचं सांगते नवीनचं नाही सांगत कारण नवीनचं तर 1 महिना बी टिकणार गेले एक तर लग्न होईना आणि झालेले लग्न महिनाभर सुद्धा टिकलं आता तर नाही सांगत नाही माय उगं माझ्या माय माऊल्यानी संस्काराची जाण ठेवलेली आणखी एखादी महिला दिसली का तुम्हाला दारू पिताना पुरुष मंडळी जे पितात तुम्ही पित नाही बरं जे पितात नाही त्यांची दारू जर सोडायची असेल एक सांगू का जरा सांगा म्हणाऱ्याने हातवरी करा मग सांगेल नाही तर उद्या कोणीतरी म्हणेल कोण बोलवलं होतं ताईला अवघड आहे बरं का काळ विचित्र आहे खूप परिस्थिती बदललेली आहे आम्ही शाळेत शिकवतो अक्षरशः 8वी 9वीची मुले आज तंबाखू खातात गुटखा खातात बरं का कॉलेज लेवलला तर विचारू नका कुठले व्यसन आहेत इकडे आई वडिलाला वाटतं मुलगा शिकला पाहिजे म्हणून तेवढा पैसा आम्ही आज कष्ट करून देतोय पण खरंच तो सत्करी लागतोय का ते पहा कमीत कमी 10वी पर्यंत लेकरं स्वतःपासून लांब ठेवू नका आमच्या डोक्यात सगळ्यांच्या एक खूळ चालू आहे सध्या लई मोठ्या शाळेत घातले की लेकरू शिकतं नाही लेकरू तुमच्या जवळच असू द्या माय कमीत कमी 5वी पर्यंत तरी लेकरू तुमच्या जवळ असू द्या बरं नाही कमीत कमी कारण त्याचं वय खेळण्याचं आहे बागडण्याचं ते शिकणारं लेकरू कसंही शिकतं बुद्धिमत्ता भगवंत देणार आहे लक्षात घ्या आज 3 वर्षाचं लेकरू कुठं आहे कसली नर्सरी आहे की त्यांनाच माहिती 3 वर्षाच्या लेकराला माय तिला खाऊ द्या प्रेमानं सुखानं 4 दिवस राहू द्या एवढं मोठं पाठीवर वजन घेऊन ते लेकरू निघाले आज लेकरं येडे झाल्यात ना येडे त्या शिक्षणाच्या नादामध्ये एक लेकरं येडे होऊन गेले एवढं वजन वाहिलं त्या दप्तराचं ओझ्याविना शिक्षण आता सध्या एकाच पुस्तकात सगळंच आहे वही सुद्धा शाळेत न्यायची नाही आम्ही जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलात की नाही तर बरेच जण जिल्हा परिषद शाळेत शिकलेले आहेत प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे त्याच्यासाठी काही इंग्लिश स्कूलच पाहिजे असं नाही एक गोष्ट लक्षात ठेवा मायानो
एक सांगते बरं का, कुणाची लेकरं हुशार होतात एवढं मात्र सांगते, ज्या घरची आई लेकरांचा अभ्यास घेते ना, ज्या घरचे वडील लेकराला वेळ देतात ना, ते लेकरं आपोआप पुढे जातात. शाळा कुठलीही असू द्या आणि सावधपणे जीवन जगा. उगा लेकरांच्या पाठीमागे शिक्षणाचं ओझं घालू नका. तुम्ही सुखी राहा. एका मुलाला दोघं शिक्षक आई वडील आहेत. मुलगा इंजिनिअरिंग, 3 वर्ष झालं विषयच निघणार. बापानं म्हणला तुला विषय निघत नाही तर जा शेतात काम कर. आणि याला वेगळंच व्यसन लागलं होतं. त्या व्यसनामध्ये आईचा गळा दाबला. आईचा गळा आधी दाबला त्या लेकरानं आणि पुन्हा बापालाही मारलं. मग काय करतात त्याचं शिक्षण? काय करणार आहात त्याच्यावर एवढं कवाड वजं घालून? सावध राहा. तुम्ही सुखी राहा, लेकरांना सुखी करा आणि चांगले संस्कार करण्यासाठी संस्काराला पुढे. आणि म्हणून पार्वती माताजी संस्कार क्षम्य जीवन जगू लागलेले आहेत. सेवा पती सेवा. पतीला शिव समजा, कसाही असो तो आपला देव आहे. की नाही? शास्त्र सांगतं पतिव्रता स्त्रीला पतीच तिचा देव आहे. पती देव खरा हाची मनी. दृढ भाव धरा. नुसता भाव नाही, दृढ भाव. कसाही असो तो आपला पती आहे. पण दुर्दैव ज्यांचे पती व्यसनी आहेत ना, त्यांचं लय मोठं पाप आहे. आणि आणखीन एक गोष्ट मी सांगेन, पुरुष व्यसनी होण्याला कारण स्त्रीच आहे. बरं नाही, तुम्हाला पटलं तर हो म्हणा, नसेल तर माझे शब्द मला परत करा. पती जेव्हा घरी येतात सुखाने 2 घास खाऊ द्या. नाही कळले का? येईपर्यंत स्वयंपाक करून ठेवा. नाही तर पती यायच्या पुढे पांघरून सोंग करू नका. पांघरून घ्यायचं, माझं हे दुखलं ते दुखलं बहाणे करायचे. दिवसभर काबाड कष्ट ते नवऱ्याने शेतात करावं, जिथं नोकरी आहे तिथं करावं. आणि घरी येऊन नाही तुमचा हसरा चेहरा. नाही मी काय सांगते पहा, तुमचा हसरा चेहरा म्हणजे पतीच्या कामातलं अर्ध यश आहे. तुम्हाला पटत नाहीये का? माझे शब्द खरे आहेत की खोटे आहेत? खरे आहेत ना? मग टाळी वाजवा की. हे सत्य बरं का? माय माऊल्यानं
घरचा पुरुष पाहून जातो ना, त्या कामातलं अर्ध यश त्यांना इथंच मिळतं बरं का. आणि मग ते मनाने एक पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन बाहेर पडतात आणि उरलेलं अर्ध काम यशस्वी करून परत येतात. कळालं का नाही? आणि तुम्ही जर उठल्यापासून दन दन भांडे आदळले आपटले, सकारात्मक एनर्जी राहील का त्यांच्या मनामध्ये? तिथूनच निगेटिव्ह विचार घेऊन ते जर निघाले तर त्यांचं कुठलंच काम यशस्वी होणार नाही. म्हणून नेहमी आपला चेहरा हसतमुख ठेवा. त्रिपुंड भस्म भाळावर असू द्या आणि लिंग पूजा करून स्वयंपाकाला लागा. कळालं का? मी लई मोठं तत्वज्ञान तुम्हाला सांगत नाही बरं का, लई खोलत नेणार नाही, साधं साधं सांगते, पण महत्वाचं आहे. नाही, थेंबे थेंबे तळे साचे, एक एक संस्कार आणि माणसाचे संस्कार घडतात. संस्कारे निपजला मार्तंड, सदाचार प्रिय शंभो महादेवाला सुद्धा सदाचार प्रिय, संस्कार प्रिय आहेत. आणि हे संस्कार माझ्या माय माऊलीने करायचे बरं का. शिवपती सेवा कराया तत्पर. तत्पर तत्पर म्हणजे सज्ज. जसं बॉर्डरवर सैनिक असतात ना, कसे असतात असंच का आपल्यासारखी. जेवायला वाढ म्हणलं की मध्ये निघून जायचं, पाणी दे म्हणलं की ऐकून ऐकल्यासारखं करायचं. याला तत्परता म्हणता येणार नाही. तत्पर म्हणजे सज्ज, कुणीकडून हमला होईल यासाठी सैनिक जसा सज्ज राहतो ना, तसं आम्हाला सज्ज राहायचं, तत्पर. शिवपुराण सुद्धा सांगतं नाही, पतिव्रता म्हणावं कुणाला, जी पतीच्या सेवेमध्ये तत्पर राहते तिला पतिव्रता म्हणा. जसं इकडं पतिव्रत आहेत तसं इकडं पण पत्नीव्रत आहेत बरं. पुरुषांना सुद्धा पत्नीचं व्रत आहे आणि ते आपण सांभाळलं तरच आपला संसार सुखाचा आहे. शिवार बघा, धर्मामध्ये, शास्त्रामध्ये, पुराणामध्ये माझ्या माय माऊल्यांच्या सामर्थ्याबद्दल वर्णन केलं बरं का. पुराणामध्ये सुद्धा आपलं वर्णन आहे मायानं, लक्षात घ्या. आपलं वर्णन सदा शिवहार वाचेमध्ये, वाचेमध्ये शिवचिंतन असेल नायन. शिवचिंतन जर आपल्या वाचेमध्ये असेल तर जीवनामध्ये कुठलंच आपलं कार्य निष्फळ जाणार नाही. अहो, दारूचं व्यसन काय मी म्हणत होते ना, महिला कारणीभूत आहे दारू पिण्याला, पुरुषाच्या व्यसनाला. नाही का? त्याचं कारण मी नंतर सांगेन एखाद्या वेळेस कधी. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, घरामध्ये शांतता ठेवा, घरामध्ये स्वच्छता ठेवा आणि घरामध्ये नामस्मरण असू द्या बरं का. आई आणि पत्नी या दोघांमध्ये नेहमी पुरुषाची अवस्था अशी होते, अडकीत कळतो, अडकत त्यामध्ये सुपारी जशी असते ना तशी होते बरं का. आईला तोडता येत नाही, पत्नीला सोडता येत नाही. नाही, थोडंसं तुम्ही त्या ठिकाणी जाऊन पहा काय अवस्था असते त्या आपल्या पतीची किंवा घरच्या पुरुषाची. थोडंसं समजून घ्या. आणि ज्यांना कळतं ना, सुनेला कळत असेल तर सुनेनं समजून घ्या, सासूला समजत असेल तर सासूनं समजून घ्या. आणि तुमच्या घरातल्या पुरुषांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी स्वयंपाक करत असताना शिव 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 अशा निशयानी भोजनी गरमाने Hey!
जीवनवाणीचं चिंतन करत 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 आम्हाला आमचं जीवन जगायचं आहे. आणि हे जीवन जगत असताना आमचा संसार सुखाचा झाला पाहिजे. बरं, एवढा जो सगळा अट्टहास आमचा कशासाठी आहे नायानो? कशासाठी आमच्या जीवनाचा अट्टहास आहे? कुठं तरी आम्हाला सुख भेटलं पाहिजे, समाधान भेटलं पाहिजे, आनंद भेटला पाहिजे. आनंद या जीवनाचा सुगंध. आता सुगंधाची पण ॲलर्जी चालू झाली मग. फुलं ह्याचा हार गळ्यात घातलं की आवाजच पॅकुला सुगंधच नाही राहिला. आता सगळी फुलं कागदी आले बघा. नाही लग्नामध्ये मागच्या बाजूला स्टेज डेकोरेशन बघता मग कधी किती सुंदर आहे ते. चित्रामधला सूर्य किती जरी सुंदर असला तर त्याच्यामध्ये ओरिजिनलता प्रकाश आहे का? चित्रकार सूर्य चित्र काढीला चांग प्रकाशाचे अंग आणि आनंद कधी विकत घेऊ शकत नाही. तो अंतरंगातून झाला पाहिजे. बरं का? तर आमचं जीवनच आनंदासाठी आहे. पण काही जणांना सवयच लागली रडत बसायची. रोते क्यों मिया? काही जणांचे चेहरे सुद्धा बघू नये म्हणतात बघा. उठल्या उठल्याचा चेहरा पाहू नये. आणि खरंच ते काही जणांचे चेहरे सुद्धा असे असतात काम सुद्धा नीट होत नाही. कळाले का सगळं? बघा तुम्ही असे काही चेहरे आहेत, असे काही लोक आहेत स्वतःही सुखी राहत नाहीत आणि इतरांनाही सुख लागू देत नाही. आमच्या गावाच्या शेजारी एक माणूस एवढा खट्याळ होता, खट्याळ, कधीच त्याने सुख कुणाला लागू दिलं नाही. बरं का? गावामध्ये कुणालाच सुख लागू दिलं नाही. आणि मरताना सुद्धा असा मेला बिचारा. ते फळ्याचे असे दुकानाला फळ्या असतात ना, जुने असे शटर वगैरे नव्हते तेव्हा ते फळ्या लावलेल्या असायच्या दुकानाला. जिथं बसायची बैठक असायची ना तिथे बसला तिथं म्हणजे मरत काळामध्ये. आणि पाय असे खडी ठेवले त्या फळीला लावून आणि तिथंच जागेवर जीव गेला नाही. जीव गेल्या काय करावं लागतंय? काय करतात? पाय मोडतात ना, पाय मोडतात. पण का मोडतात कधी कळायला का आपल्याला? मेल्यानंतर तिसऱ्या दिवशी दूध घालतात. तुमच्याकडे घालतात का? घालतात? का बरं घालतात? हे मी प्रश्न तुम्हाला यावर्षी टाकलेले आहेत. मला उत्तर तुम्ही द्यायचं आहे. मी उत्तर सांगणार आहे पण तुमच्याकडून उत्तराची अपेक्षा मला आहे. बरं का? उगत कीर्तन ऐकून झटकून घरला निघून जाऊ नका. काहीतरी जिज्ञासा मनात तयार होऊ द्या, जिद्द तयार होऊ द्या. हे आहे तर का आहे? भस्म लावायचं तर का लावायचं? लिंगपूजा करायची तर का करायची? कीर्तन ऐकायचं तर का ऐकायचं? काय ऐकायचं कीर्तन? घरी झोप येईल मला नाही. गोड वाटते कानाला म्हणून ऐकायचं का? काहीतरी भेटलं पाहिजे ना. प्रत्येक प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा. वा वा. इथं एक बघा 2-3 मुली बसले टाळ्या वाजवा यांच्यासाठी. कुणाचे लेकरं ते खूप हुशार आहेत. मी म्हणल्या त्यांच्या तोंडातून शब्द निघाले. बरं का? कितवीला आहेत बाई? कितीला? 7वीला. वा, लेकरू 7वीला आहे पण मी म्हणलेली कविता 5वीची आहे सर. किती त्याची बुद्धी आहे बघा त्या लेकराची. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा म्हणल्या. तू कितवीला आहेस? नाही हा फरक आहे मुलीमधला आणि मुलामधला. ही 5वीच आहे आणि ती मुलगी 7वीची आहे. मग का मुलगी कलेक्टर होणार नाही?
बोलकी म्हणून मागून हांडलले बघा ती मुली. बोल. आता मुली बघा 7वी 8वीच्या मुली आहेत. थोडासा फरक बघा बर का. महात्मा ज्योतिबा फुलेने हा फरक ओळखला. 7वीला त्या मुली त्यांना आणखीन पाठ ही 5वीला आहे. तू वाईट पाठ घेऊ नको. तिला तर उद्या कीर्तनालाच येणार नाही लेकरू. तुला म्हणत नाही बरं. माझ्या वर्गात एक मुलगा आहे त्याचं सांगते मी. हा 5वीला एक लेकरू आहे. त्याचं बोललं तुझं नाही रे बाबा. नाही ते आज कसं तर लेकरू उल्हासाने बसले पुढे. उद्या बाबा महाराज काय बी विचारतात म्हणून ते घरी झोपत. हा कळतं का स्त्री आणि पुरुष यातला फरक नाही. तुम्ही दाराच्या आत आहात आणि तुम्ही दाराच्या बाहेर. दाराच्या बाहेरचं कर्तृत्व आपलं आहे आणि दाराच्या आतलं कर्तृत्व माझ्या माय माऊलींचं आहे. म्हणून तुम्ही हे पिंड घडवायचे. आता बोलणार नाही. लहान लेकरू समोर आहे मग भावना दुखवल्या जातील लेकरांच्या. मुलांनो जे मोठे आहेत आता त्यांना बोलते. ह्या लहान लेकरांना बोलणार नाही. हे बघा तुमचं जर भवितव्य सुखात जायचं असेल 2चे 4 हात व्हायचे असतील तर अशी कांदे नाही आपल्याला बघा. असं झडाडून अभ्यासाला लागा. नोकरी लागल्याशिवाय थांबणारच नाही. असं अशी जिद्द मनात ठेवा. बाकी तुम्हाला काहीच करायची गरज नाही. तुमचं घर शोधत येतील पाहुणे. जिद्द असू द्या जिद्द. हे बघा याला विनोदाचा भाग समजू नका. ही वास्तविकता रियालिटी आहे आज समाजामध्ये. आज मुलगी कलेक्टर आहे, डॉक्टर आहे, इंजिनियर आहे. का असू नये अपेक्षा त्या आई वडिलांची. साधी अपेक्षा आहे, काही लय मोठी अपेक्षा नाही. आणि त्या अपेक्षेला आपण पूर्ण पडत नाही. पूर्ण त्या अपेक्षेला होऊ शकत नाही, करू शकत नाही. म्हणून आज मुलांवर ही वेळ आलेली आहे. मुलगी भेटत नाही असं नाही. मुलींची संख्या खूप आहे समाजात. फक्त आता हे परिवर्तन जे घडलेलं ना त्या परिवर्तनासोबत चालायला शिका. अभ्यास करा. अभ्यास करून सर्व काही होईल. 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 अभ्यासानं विष सुद्धा पचतंय. पचतंय की नाही ताई? पचतं की नाही विष? दररोजच पचवला लावते माय. उठलं की चहा. चहा म्हणजे सुद्धा विषच आहे की. फक्त ते स्लो पॉइझन आहे. हळू 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 आम्हाला मरणाच्या दाराकडे घेऊन चाललेलं आहे. चहा पचला म्हणजे दारू पचलीच. हे बघा कधी कधी असं बरेच लोक विनोदाने सांगतात. मी नाही सांगत ताई
दारू पिणाऱ्याच्या कोणी वाटेला जात नाही, एक फायदा. दारू पिणाऱ्याला कुत्र चावत नाही. असे काही फायदे बघू नका. हा, हे बघा, आजच मी सांगते या गोष्टी, त्याच्यानंतर कधी सांगणार नाही. एक दिवसात दारू सुटत नसते किंवा एक दिवसात कुठलंच व्यसन सुटत नसतं. कुठलंही छोटं मोठं काही व्यसन असेल किंवा काही वेगळं आपण वागत असू तर मनाचा दृढ निश्चय करा बरं का. दृढ निश्चय करत असताना एक छोटंसं उदाहरण सांगते. एका माणसाला तंबाखू खायची सवय होती, काही लय मोठा दृष्टांत नाही, आणि तो एवढी तंबाखू खायचा की दिवसातून 1/4 किलो तंबाखू त्याला लागायची. किती? 1/4 किलो. आणि मग त्याचं व्यसन सुटना. तो प्रत्येकाकडे जायचा, महाराज काहीतरी व्यसन सुटल, असा उपाय सांगा. आज बरेच लोक दारूचं व्यसन सोडायसाठी कुठं कुठं चालल्या काय, आणि असं कुठं जाऊन आमच्या इकडं असंच केलं एकानं. हे व्यसनमुक्तीच्या काहीतरी गोळ्या निघाल्यात ना. तरुण मुलगा होता, चांगलं त्याचं म्हणजे MR झालेला मुलगा. ते व्यसनमुक्तीच्या गोळ्या आणल्या आणि त्याला जेवणातून दिल्या. प्रमाण सुद्धा कळलं पाहिजे बरं का. असं काही करत असाल तर योग्य प्रमाणात द्या. कोणी कळू नये म्हणून गुपचूप आपण करतो, पण त्याचा परिणाम असा झाला, डोस जास्त झाला आणि त्या मुलाला पॅरालिसिसचा अटॅक आला. आज MR झालेला मुलगा पॅरालिसिस तर झाला, शेवटी त्याच्या कवटीचं ऑपरेशन करावं लागलं. आज लेकरू माणसातून जीवनातून उठलं बरं का. आणि मग छोटंसं उदाहरण सांगते. ते व्यसन सोडण्यासाठी एका शिक्षकाकडे गेला, आणि शिक्षक माणसं थोडंसं हुशार असतात. चांगलं मार्ग सांगितला त्या सरांनी. शिकवता शिकवता एवढे खडू दिले त्या माणसाला. दादा तुम्ही एकच काम करा, हे सगळे खडू घेऊन जा म्हणलं. तुमची तंबाखू ही मोजा आणि ही खडू ही मोजा, 2 तराजू ठेवा. ते त्यानं केलं तसं. आणि एकदा तंबाखू खाल्लं की ते रेशवडा म्हणला. एकदा तंबाखू खाल्ली की रेशवडा, एकदा तंबाखू खाल्ली की रेशवडा. असं करता करता खडू संपून गेले. नाही, खडू संपून गेले, तसं तंबाखू एवढीच राहिली शेवटी. आणि असं करता करता त्याचं व्यसन सुटलं. परिवर्तन घडायचं असेल तर मनाचा थोडासा निश्चय करा, आणि निश्चय करून नाही, लक्षात ठेवा, प्रश्न पडला पाहिजे हे करायचं तर का करायचं, इथं आपण होतो. पुढे चला. शिवहार म्हणायचं तर का म्हणायचं, तर या जीवनामध्ये खऱ्या अर्थाच्या सुखाच्या प्राप्तीसाठी, आनंदासाठी शिवचिंतन आपण करायचंय. आणि हे शिवचिंतन करत असताना पार्वती माऊलीने जसं पातिव्रत्याचे नियम सांभाळले तसे नियम आपल्याला सांभाळायचे. अभंगाचं 2रं चरण. पार्वती
आमचं झालं, आता तुमचं का? आता हे मंडळ हेच मंडळ आहेत, आम्हाला काही संधी देईल. आता सगळ्यांनी एकदा छान भजन करूया. महिला मंडळ थांबलेले आहेत, मध्ये एक चाल देऊया महिलांना आणि मग नंतर थोडा वेळ चिंतन करून आपलं कीर्तन संपेल. बरं का? थंडी वाजत आहे का? ज्यांना ज्यांना थंडी वाजू लागली त्यांनी हात वरी करा. काढा जरा, आता बाहेर काढा हात. घड्यात उकला हातात, हाताची घडी सोडा नाही तर छान भजन करायचं. जोपर्यंत सगळ्याची टाळी मला दिसणार नाही तोपर्यंत मधलं भजन थांबणार. वाटलं तर पाय बी लांब करा. आता ब्रेक के बाद पुन्हा मांडी घालायची. आता मोकळं मोकळं बसा, पाय बी लांब करा. वाटलं लईच कुणाच्या कमराला कळ लागली असली तर आडवं व्हा, पण हातानं टाळी वाजवा. बरं का? हे बघा, कमरेचा त्रास कुणाला होतो आहे की नाही? आता कुठं कुठं गॅप आहे डॉक्टरला सापडणं. मणक्यात गॅप, कमरात गॅप, हातात गॅप, डोळ्यात गॅप, माथ्यात गॅप, गॅपच सापडणं. त्यांना कुणाला वाटतंय थोडंसं त्रास, त्यांनी असं पाय बी लांब केलं तर काही हरकत नाही. बरं, थोडंसं मधलं भजन आहे, जाहिरात म्हणते ब्रेक, तसं एक 5 मिनिट छान चिंतन करा, भजन करा, मधली चालू होईल. मोकळे हात वर करा. अशा नसा ह्या लांब झाल्या पाहिजे. आकडू नका, हात आकडले की नस आकडते. बरं, आता इकडून हात इकडे लावा आणि इकडून हात इकडे लावा. जय जय शंकर
हे बघा, कीर्तनात कथेत हात उंच का करायचे? कीर्तन ऐकण्यासाठी प्रत्यक्ष भगवान शिव येत असतो बरं का. आणि आपलं भजन चालू असलं की ते सुद्धा नाचून भजन करतात. आणि आपला हात जर उंच झाला ना, त्यांच्या पायाला आपला स्पर्श होतो हाताचा. म्हणून कीर्तनात हात उंच करायचे असतात बरं का. हा, आता खाली एक महिला मंडळ चालू आहे म्हणा. नाही या. हा, कृपया आरती झाल्याशिवाय उठू नका.